बघा, ज्या दिवशी ही घटना घडली सकाळीच मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या. मग कॅबिनेट मंत्री आणि सचिव आरोग्याचे आणि सर्वच कमिशनर वगैरे या ठिकाणी आले होते आणि त्यांनी तातडीने सूचना दिल्या. या ठिकाणी खरंच अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे. ज्या कुटुंबियांनी त्यांच्या नवजात बालकांना या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. परंतु जे इतर बालकं होते त्यांनाही तातडीने दुसऱ्या हॉस्पिटल्समध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि आज त्यांची तब्येत चांगली आहे. आणि ह्या सगळ्या घटना जेव्हा घडली तेव्हा आमचे महापौर आणि सर्वजण या ठिकाणी मदतीसाठी होते आणि मुख्यमंत्री महोदयाच्या सूचनेनंतर या ठिकाणी आपण त्या मृत बालकांच्या कुटुंबियांनासुद्धा 5-5 लाख रुपयाची मदत दिलेली आहे. आणि जी इतर बालके दुसऱ्या हॉस्पिटल्समध्ये आपण शिफ्ट केले त्यांनासुद्धा उत्तम दर्जेदार असं सुविधा देण्यात येतील आणि त्यांचाही खर्च आपलं महाराष्ट्र शासनच घेणार आहे. आणि ही जी घटना घडली ह्याचीही चौकशी 8 दिवसाच्या आत पूर्ण होणार आहे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई. पण या ठिकाणी जे फायर ऑडिट झालं नाही, स्प्रिंकलर जे लावलेले आहेत दक्षिण ते सुरू झाले नाही, अनेक कारणं आहे याच्यामध्ये, एक कारण नाही. सर्वांवर कारवाई होईल का फक्त? सर्वांवर कारवाई होईल की ज्यांनी दुर्लक्ष केलं, वेळी जर ऑडिट हे झालेलं नाही तर का दिरंगाई केली, ह्या सगळ्यांवर कडक कारवाई होईल. कुणालाही ह्याच्यामधून सोडल्या जाणार नाही. CS 2-2 वेळा पत्र देत आहेत विद्युत विभागाला ऑडिट करा असं सांगतात, पण कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. किती मोठी गलथानपणा आणि प्रशासकीय अनास्था म्हणायला लागली आहे. हे निश्चित बघा, ही खूप चुकीची घटना घडलेली आहे आणि ह्यापुढे अशा घटना होऊ नयेत म्हणून ह्यामध्ये ज्यांनी दुर्लक्ष केलं असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. मॅडम, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की 24 तारखेला आग लागली त्यावेळी फायर सेफ्टीचं एकही इक्विपमेंट काम करत नव्हतं. मात्र आज जेव्हा ट्रायल झाली त्यावेळी सर्व इक्विपमेंट व्यवस्थित असल्याचा पुन्हा दाखला देण्यात आला आहे, सर्टिफिकेट करण्यात आला आहे. हा प्रकार काय आहे नेमका? फायर याला जोडून असं की फायर ऑडिट संबंधात मॉकड्रिल होणं आवश्यक होतं, पण वार्डामध्ये आणि रुग्णालयाच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारची मॉकड्रिल झाली नाही. हे बघा, मॉकड्रिलसाठी सुद्धा वर्षातून 2 वेळा 3 वेळा केव्हा घ्यायची असेल आणि ह्यापूर्वी का घेतली नाही, हे सगळे आपले फायर सेफ्टी इक्विपमेंट्स जे रेग्युलर चेकअप व्हायला हवं होतं ते सगळेच ह्या चौकशी अंती येणारच आहे. आणि जे रेग्युलर मेंटेनन्स असेल, ऑडिट असेल, वेळोवेळी का केलं गेलं नाही, ह्याची सगळी चौकशी अंती जे काही दोषी असतील त्याच्यावर कारवाई होणारच आहे. समितीच्या पुढे अनेक मुद्दे आलेले आहेत, त्यामुळे आत्ताच काही आपण निष्कर्ष काढू शकत नाही. अजून आपण 7 दिवसाची वेळ दिलेली आहे. 8व्या दिवशी आपल्याला सगळं काही समोर येईल. हे चौकशी समितीतनं जे येईल ते शिक्कामोर्तब होईल, परंतु तरीही तुम्ही इतक्या दुर्मिळ इथं आढावा घ्यायसाठी आला. तर प्रायमरी ज्या तुमचे काय ऑब्झर्वेशन्स आहेत जे आम्हाला कळतं इथं माहिती घेतलं, काय त्रुट्या? हे बघा, आत्ता ज्या तुम्ही सगळ्या त्रुट्या सांगितलेल्या आहेत ह्या सगळ्या आपण नियमानुसार फॉलो करणं गरजेचं असतं. पण तरीसुद्धा का इथे दुर्लक्ष झालं आणि राज्यामध्ये आपल्या सगळ्या आरोग्य संस्थांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मायन्यूटली बघल्या जातात की नाही, त्या बघितल्या गेल्या पाहिजे. याच्यासाठी कडक सूचना देण्यात येतील आणि वेळोवेळी ऑडिट होणं, वेळोवेळी फायर सेफ्टीसाठी आपली सगळी यंत्रणा पण अलर्ट असणं. जसं मी सांगितलं, नवीन जेवढे आपण आता इन्स्ट्रुमेंट यूज करतो आहे ते सुद्धा तेवढ्या चांगल्या क्वालिटीचे किंवा इंडिकेटर देणारे आहेत की नाही हे सगळं तपासण्यात येईल. आणि ह्यापुढे अशा पद्धतीची घटना घडू नये यासाठी सुद्धा आपण लक्ष घालू. त्याचबरोबर मी आज आली कारण की आता या ठिकाणी NICU बंद आहे, तर बाकीचे बालकं कुठे आपण त्यांना उपचार देतो आहे हे सुद्धा आम्ही चौकशी केली, तेही जाणून घेतलं आणि त्यांचीसुद्धा या जिल्ह्यामधले जे काही प्री मॅच्युअर्ड बेबीज असतात त्यांना चांगल्या पद्धतीने इतरत्र ट्रीटमेंट दिल्या जाते, ती सुद्धा आम्ही पाहणी. काही आयुक्तांशी आपलं काही बोलणं झालं या घटनेविषयी, जे याची चौकशी करतायत त्यांनी आपल्याला काही याविषयी सांगितलं? दररोज माझं बोलणं होतं आहे आणि ते त्यांचं काम करत आहे. त्यांनी एकदा अहवाल पूर्ण तयार केल्यानंतर मग काही निष्कर्ष किंवा ज्यांच्यावरती कारवाई होणार आहे ते आपल्या सगळ्यांना समजणार. मॅडम, राज्य शासनाने 5 लाख रुपयाची घोषणा केली आहे मृतकाच्या कुटुंबियांना. ती केव्हापर्यंत मिळणार आहे? सोबतच त्या दिवशी 36 बालकांचे प्राण वाचवणारे डब्ल्यूचे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, शासन त्याची कशा पद्धतीने दखल निश्चित घेणार? पालकमंत्री महोदय या ठिकाणी आल्यानंतर हे सगळं त्यांच्या हस्ते हे सर्वच स्टाफ आणि त्यांचं कौतुक केलं पाहिजे. कारण की केवढी पॅनिक सिच्युएशन असेल आपण कल्पना नाही करू शकत, कारण की सकाळची वेळ होती, अंधारच होता आणि पूर्ण धूर होता आणि तशा परिस्थितीतसुद्धा ह्या सर्वांनी या ठिकाणी इतर बालकांना काही इजा होऊ नये यासाठी जे काम केलं ते कौतुक करणार. मॅडम, 7 दिवसानंतर आता पूर्ण अहवाल समोर येईल. मात्र या रुग्णालयात आता रुग्णालय जे आहे त्याचे संलग्न मेळघाट असेल, अतिशय मोठे गाव आणि खूप दुरून या ठिकाणी पेशंट येतात.
7 दिवसानंतर पूर्ण अहवाल आहे, त्यानंतर तुमचं जे काही समोर अहवाल आल्यानंतर तोपर्यंत मात्र हे संपूर्ण नाही, आपण हॉस्पिटल लवकर- बंद राहील. मात्र मग त्या रुग्णांना, गरीब रुग्णांना बाहेर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावा लागेल. त्याचा खर्च कोण देईल? त्याचा हे खर्च शासन घेणार आहे. आत्ताही आपण अचलपूरला आपल्या NICU आहे तिथं बालकं तिथेच आपण त्या ठिकाणीच केअर करण्याचं. मग का ॲक्टिव्ह नव्हतं त्यात, म्हणजे तेव्हाच काही बिघाड झाला होता की कुणाच्या चुकीमुळे ते बंद होतं, हे सगळं तपासण्यात येईल ना. ह्या मॅन्युअल मोडवर ती सिस्टीम करून ठेवली होती फायर स्टेशनमधून. आदरणीय SDO साहेबांनी ज्यावेळी तपासणी केली आमच्या इथे, त्यावेळी ते समोर आलं. कलेक्टर साहेबांनाही तो मुद्दा लक्षात आणून देण्यात आला आहे. ही गंभीर चूक आहे मॅडम. हे गंभीर चूक आहे आणि त्या गांभीर्यानेच ह्या घटनेची दखल घेतली गेलेली आहे. म्हणून 8 दिवसात ह्या पूर्ण घटनेचा आपण आणि राज्यस्तरीय कमिशनरांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमलेली आहे. त्यामुळे कुणालाही ह्याच्यातून सोडलं जाणार नाही. मॅडम 2022 या रुग्णालयात असा प्रकार झालेला होता. सिलर कंपनीचं जे व्हेंटिलेटर तुटलं होतं आणि संपूर्ण राज्यभरामध्ये 10,000 जे व्हेंटिलेटर आहेत ते तुमच्या विभागामार्फत स्पेशल पूर्ण हॉस्पिटलला पुरवलेले आहेत आणि त्याच कंपनीचं आत्ताही व्हेंटिलेटर फुटलं. आता जे 10,000 व्हेंटिलेटर जे पूर्ण राज्यभरात आहेत त्यांच्यामुळे पुन्हा असाच प्रसंग येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही काय कराल? नाही बघा, सगळेच राज्यामध्ये सगळे व्हेंटिलेटरचे ऑडिट करण्याचा आपण सूचना दिलेल्या आहेत. जिथे जिथं म्हणजे आज आपण कुठल्याही छोटं मोठं मशीन जरी बघितलं आणि काही त्याच्यामध्ये ॲबनॉर्मिटी आल्या तर ते लागलीच आपल्याला इंडिकेट करतं. इंडिकेटर्स असतात तसे ह्या सर्वच इक्विपमेंट, मग फक्त व्हेंटिलेटरच नाही, सगळेच आता आपण बघतो एवढे मॉडर्न सगळे इक्विपमेंट हेल्थ केअरमध्ये सुद्धा आलेले आहेत. तिथे हे सगळं इंडिकेटर चालू आहेत की नाही किंवा तसे सिस्टीम आहेत की नाही, ह्या सगळ्या बघण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मॅम, या ठिकाणी जे फायरचं सिस्टम असते त्याची ट्रेनिंग या रुग्णालयातील न कोणत्या स्टाफला माहीत आहे कसे ॲक्टिव्ह करावी जर काही दुर्घटना, याचं कोणतीच ट्रेनिंग दिलं गेलं नाही एकही कर्मचाऱ्याला. आम्ही प्रत्यक्ष 4 दिवसापासून रोज येतो, रोज विचारतो एक कर्मचाऱ्याला. असं एकही व्यक्ती आम्हाला भेटला नाही की हो मला माहिती आहे जर इथं काही झालं तर मी असं करणार. याला जबाबदार कोण आहे? नाही, ही ट्रेनिंग का दिलेले नाही हेही आम्ही तपासू आणि इथेच नाही तर आता राज्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना परत होऊ नये ह्यासाठी सुद्धा SOP बनवण्यात येईल. ज्या ट्रेनिंग विभागात द्यायला पाहिजे ना की जर सकाळी जर समजा 100 माणसं ड्युटी करतात, रात्री 100 करतात, तर निदान सकाळचे 10-15 सायंकाळचे 10-15 या लोकांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे ना. इमर्जन्सीमध्ये या लोकांनी काय करायला पाहिजे हॉस्पिटलमध्ये. त्या निश्चित ती ट्रेनिंग दिल्या जात असेल, पण आता इथल्या स्टाफनी कशामुळे आम्हाला माहिती नाही असं म्हणलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाकडे संपूर्ण फायरचं देखरेख होतं. त्यांनी असं सांगितलं की या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत एक एक्सपर्ट जो आहे तो एक्सपर्ट 24 तास हजर असायला पाहिजे फायरचा. तो मात्र अजूनपर्यंत तुमच्या विभागामार्फत या ठिकाणी नेमलेला नाही. त्याच्यामुळं जेव्हा आग लागली तेव्हा कोणी काय करावं हे कोणालाच कळत नाही. ह्या सगळ्या चुका आपण ह्यापुढे होणार नाहीत अशा सूचना देऊ आणि तो का नेमलेला नव्हता आणि इथे बाकीचे जे आपले सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांना ट्रेनिंग का नाही ह्याच्यावरती सुद्धा आपण दखल घेऊ.